तर सुपरफास्ट बातम्यांचा आढावा पूर्ण झालाय आणि यानंतर काही सविस्तर घडामोडी बघूयात। पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरला होता, कारण इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 पुरुषांसोबतच एका मुलाचा सुद्धा समावेश आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री स्वतः या संपूर्ण बचाव कार्याच्या वेळेला उपस्थित होते। पर्यटकांनी अतिउत्साहावरती आळा घालणं गरजेचं आहे असं सुद्धा गिरीश महाजन यांनी म्हटलंय। ग्रामस्थांनी सुद्धा या पुलावरती न जाण्याची विनंती पर्यटकांना केली होती, मात्र लोक ऐकत नव्हते असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती देतायत, सगळे लोक लक्ष देऊन आहेत। पर्यटन म्हणजे आपण बघतोय लोणावळा झाला, मावळ झाला, या परिसरात बरेच लोक या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी येतात। काय पुढे पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मी वारंवार विनंती करतो। गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं असेल, नदीमध्ये मोठ्या दगडावर पाचडं बसले, सेल्फी काढत बसले, तिकडनं पूर आला आणि त्यानंतर पूर आल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 जण वाहून गेलेत आणि दरवर्षी अशा घटना घडतायत। आम्ही वारंवार पर्यटकांना विनंती करतो की बाबा, आपला परिवार, आपला जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे, पण काही लोक अति उत्साहामध्ये सेल्फी काढण्याचं नाद जास्त, म्हणजे सेल्फीमुळे अनेक अशा घटना घडतायत। सेल्फी मला इथून काढायची आहे, तिथून काढायची आहे करत करत लोक आपल्या प्राणाला मुकतायत। मला असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे। प्रशासन तर आपली काळजी घेतं आहे, पोलीस यंत्रणा घेते, आता लोक पोलीस का नव्हते, आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मागे पोलीस उभं राहतो, पण आपण आपली काळजी सुद्धा स्वतः घेणं आवश्यक आहे। आता इथे वारंवार गावकरी सांगत होते की या पुलावर जाऊ नका, लोक ऐकायलाच तयार होते, त्यांना शिवाय घालतात असं लोकांनी आम्हाला सांगितलं। कोणीच ऐकत नाही। या ठिकाणी बोर्ड लावल्यावर सुद्धा या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी ऐकत नाही। मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा स्वतः काळजी आपण घेतली पाहिजे। आता पावसाळ्याचे दिवस निश्चित पर्यटन केलं पाहिजे, झालं पाहिजे, लोकांना आवडतं पावसाळ्यात फिरायला, पण आपल्या जीवावर बेतेल, आपला जीवच गमवावा लागेल आपल्या परिवाराचा, अशा पद्धतीने सुद्धा धाडस आपण करू नये ही आमची विनंती आहे। साहेब, मात्र इथं जर आपण बघितलं तर पूल हा धोकादायक झाला होता, हा खरं तर पाडायला हवा होता, किंबहुना पूर्णपणे बंद करणं अपेक्षित होतं। ही चूक प्रशासनाची आहे। मला वाटतं हा पूल या पदचाऱ्यांसाठी, गावातल्या लोकांना इकडे तिकडे जायला म्हणजे पायवाट आहे ही। आता पायवाट असताना तिथे तुम्ही 3-4 लोकांनी उभे राहून गेले पुलावर, मला वाटतं मग त्याला कोणीच वाचू शकत नाही, म्हणजे ऐकत नाही कोणी। सर्वात महत्त्वाचा विषय असा झाला की कोणी ऐकायलाच तयार होती या ठिकाणी, कोणाचं कोणी ऐकत नाही। बोर्ड लावून पाहिले, तिथे बोर्ड लावलेले आहेत, हा पूल धोक्याचा आहे, त्याच्यावर जाऊ नका, उभे राहू नका, तरी सुद्धा या ठिकाणी कोणी ऐकलं नाही। दुर्दैव आहे आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। स्ट्रक्चरल ऑडिट होणं वेळोवेळी गरजेचं आहे, कारण 35 वर्ष झालेत साहेब पुला नाहीच, हा पूल निकामी झालेला आहे आणि म्हणून बंद करायला पाहिजे होतं साहेब। म्हणून तिथे बोर्ड लावलेले होते, पण हा पायी माणूस जाऊ शकतो इथून, पण याच्यावर 300-400 लोक उभे राहिलेत, त्यामुळे ते वजन तो बेअर करू शकला नाही, तोलू शकला नाही पूल, आणि तो खाली वाकला असा मध्ये आपण बघितलं असेल, आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे।